उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज फलटण तालुक्यातील तरडगाव येथे भेट देऊन राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात मृत्यू पडलेले त्यांचे अंगरक्षक कैलासवासी विदीप जाधव यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या पत्नी व 2 मुलांचे त्यांनी सांत्वन केले। त्यानंतर त्या पुन्हा बारामतीला रवाना झाला। माझं जसं सर्वस्व गेलं तसं सुनेत्रा वहिनींचंही सर्वस्व गेले, त्यामुळे त्यांचं आणि माझं दुःख एकच आहे, अशी भावना विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी व्यक्त केली। नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत। जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही। त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे। माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे। माझं सर्वस्व गेलं तसं त्यांचंसुद्धा गेलं आहे, तरी त्या उभ्या आहेत। माझ्या डोक्यावरती हात ठेवला आहे त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवला आहे। विसरू नाही शकत त्यांचे, कारण हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील। मुलाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र तो मध्येच आम्हाला सोडून गेला, त्यामुळे खूप दुःख झाले, अशी खंत विदीप जाधव यांचे वडील दिलीप जाधव यांनी व्यक्त केली। बघूयात, परमेश्वराच्या ह्याने सावरण्याचा प्रयत्न करतोय, लवकरात लवकर सावर। मुलाच्या अपेक्षा खूप होत्या, पण तो तसे पूर्ण झाल्या नाहीत असंच म्हणावं लागेल, कारण अर्धवटच सोडून गेलं। कारण एकुलता एकच मुलगा आहे तो मला। आपण शेवटचा फोन कधी झाला माझा 26 तारीख फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता। मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला विटाव्याला परत हे होणार होतं। ते म्हणलं मला तुम्ही जा, माझं सातारला तिकडं दौरा लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ। मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती। त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही। मग 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे, पण मला माहीत नाही, येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येणार असं बोललो। आता सुनेत्रा वहिनींसोबत काय बोलले भेट दिली नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्ही चर्चा करा, हे करा। मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखे म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर येत होते, त्यांनी सांगितलं। अपेक्षा आमच्या काय, फक्त ते सुनबाईचं आणि मुलांच्या शिक्षणाचं, बाकी नाही काय अपेक्षा।